और शहरातील खाटीक गल्ली परिसरात चालू असलेल्या 4 अवैध गोवंश कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी मोठी कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारावर ही धाड आयोजित करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीची त्वरित दखल घेऊन त्यांनी पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांच्या पथकाला तातडीने तपास व कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार राहुरी शहरातील खाटीक गल्ली परिसरात पथकाने छापा टाकला असता 4 मोठ्या वाड्यांमध्ये उभारलेले कत्तलखाने आढळून आले. कारवाई दरम्यान 28 जिवंत गोवंश जनावरे कत्तलीसाठी निर्दयतेने बांधून ठेवलेली मिळून आली. तसेच एका ठिकाणी अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो ज्यामध्ये 500 किलो गोमांस भरलेले असा सुमारे 4,62,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. परिसरात कातडी, रक्ताचे नाले व इतर साहित्य आढळून आल्याने अवैध कत्तलीचा प्रकार उघड झाला. पंचासमक्ष जागेची खात्री करून पथकाने सर्व मुद्देमाल जप्त केला. 7 आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा 1960 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. सुटलेली गोवंश जनावरे तात्काळ गोरक्षकांच्या मदतीने गोशाळेत दाखल करण्यात आली. तर या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याचे काम सुरू होते. सदरची कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख मुमक्का सुदर्शन, पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, राहुल द्वारके, भीमराज खरसे, चालक चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने केली. सतीश फुलसौंदरसह राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.